संकटाची दीक्षा आणि दिल्या अग्नि परीक्षा निर्धाराने चालले पुढे नमले नाही कोणा पुढे अखंड जीवन परिश्रमाने सार्थक केले त्याने लेखणीने मनवाणीने इतिहास घडविला त्याने या राज्याचा गौरव या राज्याचा रत्नहार या हरयातील माणिक मोती आज लागले अबुलाती आज लागले अबुलाती अशी मानसे खानदेशाची माती अशी मानसे खानदेशाची माती. खानदेश अनेक परंपरांचे जतन करणारा हा प्रदेश, शौर्य संस्कृती परंपरा याही जतन करणारा हा प्रदेश, महाराणा प्रताप सिंहजी यांच्या देशसेवेची अस्मिता जपणाराही हा प्रदेश, दोंडाईच्या इथं स्थित असलेले रावल कुटुंब याची साक्ष देतं. राजे दौलत सिंगजी रावल यांनी दोंडाईच्या शहर वसवण्यामध्ये एक मोठा मोलाचं काम केलेलं आहे. त्यांचे सुपुत्र दादासाहेब रावळ यांनी या शहराच्या विकासामध्ये सुद्धा मोठं योगदान दिलंय आणि ह्या विकास कामांची धुरा सांभाळत असताना त्यांचे सुपुत्र सरकार साहेब रावल यांनी सुद्धा हीच विकासाची धुरा पुढे सांभाळत त्यांचे जे पुत्र आहेत जयकुमार रावल यांच्याकडे ही धुरा सांभाळण्यास दिली. यांचा वेग जर आपण पाहिला तर युवा नेतृत्व पुढे कसं येऊ पाहते किंवा युवा पुढे पुढे काय आदर्श ठेवावे लागतात हेच याचं एक उदाहरण आहे. चौथ्या पिढीतले हे युवा नेतृत्व नेमकं कसं घडलं हे आज पाहणार आहोत आजच्या खानदेश रत्न या भागामध्ये. जयकुमार रावल यांचा जन्म सन 16 जानेवारी 1975 साली धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात झाला. वडील सरकार साहेब आणि आई नयन कुंवरताई यांचे ते सुपुत्र. आजोबा दादासाहेब रावळ आणि वडील सरकार साहेबांकडनं विचारांचं, संस्कारांचं आणि समाजसेवेचं बाळकडून जयकुमार रावलांनी बालपणातच मिळवलं. माझा जन्म सिसोदिया घराण्यामध्ये बाप्पा रावलचं जे परिवार आहे चित्तोडगडचं त्या घराण्यामध्ये जन्म झाला. 700 वर्ष संस्थानिक आमचे परिवार ह्या दोंडाईच्या गावाचे होते. खरं तर एक वेगळा आगळा वारसा मला मिळालेला आहे. स्वतंत्र घराण्याचा, स्वतंत्र सैनिकांच्या घराण्याचा, राजघराण्याचा, एक उद्योजकाचा, सहकाराचा, शिक्षणाचा आणि अशा सगळ्या याच्यामधनं या छोट्या छोट्या नदींमधनं हे रावल परिवाराचं ठेवाचं समुद्र तयार झालंय आणि त्याची जोपासना करणं, त्याच्यामध्ये वाढवणं, त्याचं वृद्धांगण करणं हे जबाबदारी मला असं वाटतं माझी आहे. आणि म्हणून सगळ्या बाजूला सांभाळून आपले संस्कार, आपले विचार, आपली संस्कृती, आमच्या घराण्याची असलेली परंपरा आणि हे करत असताना या मॉडर्न युगातलं सारं काय हे सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे असं एक कॉम्बिनेशन घेऊन हा वारसा चालू ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जयकुमारजींनी शहरी आणि विलासी जीवन जगण्यापेक्षा प्रवाहाविरुद्ध विचार करून मागासलेपणाचा शाप असलेल्या धुळे जिल्ह्यातच ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करण्याचं ठरवलं आणि पुढे त्यांचं हे कार्य हेच जीवन ध्येय ठरलं. शिक्षण घेत असताना पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि नंतरच्या काळामध्ये लंडनमध्ये देखील शिकण्याचा योग आहे. सुट्ट्यांसाठी अमेरिकाला देखील गेलो. पण या सगळ्या शहरांमध्ये राहत असताना त्यावेळेस आनंद वाटायचा आणि असं वाटायचं की आपण तिथे राहू, तिथे काय उद्योग करू. घरून देखील असंच होतं की इथे येण्यापेक्षा तिथे काय करता येईल तर तिथे काय मोठं आपण करा. पण वर्षभर राहिल्यानंतर असं वाटलं बघ कितीही काही केलं तर इथलं साधन आणि सगळ्या गोष्टी फक्त पैसाच, की तुम्ही किती पैसा कमवणार आणि त्याच्यापेक्षा अधिक आणि त्याच्यापेक्षा अधिक आणि त्याच्यापेक्षा अधिक आणि हे न संपणारं चक्र आहे. परंतु जर जीवनामध्ये आपण काही वेगळं करू शकलो आणि सर्वसामान्य माणसासाठी
आपल्या परिसरासाठी, आपल्या भागासाठी काही विकासासाठी काही करता आलं तर ते अमर होण्यासारखं काम आहे. आणि म्हणून मी ठरवलं बा माझ्या परिवाराची, घराण्याची परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे. समाजसेवेत पूर्णपणे झोकून दिल्यानंतर आपल्या ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांचा जयकुमारजींनी सखोल अभ्यास केला आणि लवकरच ते समाजकारणात एकरूप होऊ लागले. जनतेशी असलेली आपुलकी, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट उपासण्याची जिद्द यामुळे अल्पावधीतच सामान्य जनतेत आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. त्याची परिणिती वयाच्या 28व्या वर्षीच त्यांना आमदार म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी निभावणं हे माझं कर्तृत्व आहे. कारण मला एका आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की आमदारकी काय आभूषण नाही की दागिन्यांसारखं घेऊन फिरण्यासाठी. ती जबाबदारी आहे, काटेरी मुकुट आहे आणि त्या जबाबदारीचं पालन काटेकोरपणे झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं हा 5 वर्षात आमचा हा भाग, याची परिस्थिती कशी बदलेल, सर्वसामान्य माणसाचं जीवन कसं उंचावेल. मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे गुण अंगी असल्यानं या भागाच्या विकासाची चक्र गतिमान होऊ लागली. आपल्या भागातील समस्यांचा सखोल अभ्यास असल्यामुळं जयकुमारजींनी त्यावर मात करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली. सर्वप्रथम शेती, शेतकरी आणि एकूणच ग्रामीण विकासाचा पाया असणाऱ्या सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आमच्या या दुष्काळग्रस्त शिंदखेडा तालुक्यामध्ये सिंचनाचे अनेक स्वप्न आम्ही बघितलेत. मग आमच्या तापीवरच्या सारंगखेडा असेल, तापीवरच्या सुलवाडे असेल, आमच्या अमरावतीचा प्रकल्प असेल, वाडीचा प्रकल्प असेल आणि आता जो आमचा जामफळचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, हे प्रकल्प एकदा पूर्ण करायचे आम्ही ठरवलेत. आणि एकदा हे झाले त्याच्याबरोबर बुराई आणि पांजरा ही नदी ही आम्हाला टप्प्याटप्प्याने बांधायची. आणि जर ह्या सगळ्या सिंचनाच्या गोष्टी आमच्या पूर्ण झाल्या तर आमच्या तालुक्यामध्ये एक जलक्रांती होणार आहे आणि पुढच्या पिढीचं जीवन हे सुखदायी होणार आहे. मागच्या 2 पिढ्यांनी खूप आमचे हाल भोगले. पाणी नसतं, प्यायला जवळपास 35 गावांना आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बोर विहीर केला तरी पाण्याची व्यवस्था नाही, अशी परिस्थिती आहे. आणि तो काळ पूर्ण बदलायचा आहे. आणि उद्याच्या काळामध्ये प्रत्येक गावाला गाव तिथे तलाव, प्रत्येक नदीला बंधारा, असं एक संकल्पना घेऊन आम्ही काम सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी आम्ही ते केलं, परंतु टप्प्याटप्प्याने आपल्या तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत ते पोचवायचं आहे आणि आमच्या तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवायचं एक स्वप्न घेऊन या तालुक्याचे सर्व तरुण कार्यकर्ते निघालेत. आणि देवाला प्रार्थना आहे की पुढच्या काळात ते यश आम्हाला मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालनं खुली व्हावीत, आहे त्या शैक्षणिक संस्थांना आधुनिकतेची जोड मिळावी आणि नव्या जगाची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बरोबरी व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यामागे जयकुमारजींचा सतत भर असतो. वडिलांच्या आजोबांच्या काळामध्ये शाळा झाल्या, BA BCom BScच्या कॉलेजेस झाल्या, पण त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आता इंजिनियर्स तयार करण्याचं कॉलेज असेल, डॉक्टर्स, MPSC UPSCच्या परीक्षा देणारे आमचे विद्यार्थी असतील, BSc ॲग्रीसाठी चांगले आधुनिक विचाराचे शेतकरी असतील, MBA करणारे आमचे शेतकरी असतील, अशा प्रकारचे चांगले कोर्सेस आपल्या या भागात आणले पाहिजे हा विचार करून आम्ही सुरुवात केली. मागच्या 4-5 वर्षामध्ये अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याने माझ्याकडे B.Ed असेल, D.Ed असेल, MSc असेल, BSc कम्प्युटर असेल, BSc ॲग्री असेल, शेतकी शाळा असेल, ITI असेल, असे अनेक प्रकारचे आम्ही कोर्सेस इथे आणू शकलो आणि आमच्या तरुण मुलांना रोजगाराचं, मुलींना रोजगाराचं साधन मिळालं. पुढच्या काळामध्ये मुलींना काही साधन मिळावं म्हणून नर्सिंगसारखे कोर्स असेल, काही छोटे छोटे कोर्सेस असतील, कन्फेक्शनरीचे कोर्सेस असतील, या कोर्सेस मी येणाऱ्या काळात आणतोय. आणि हा आमच्या भागामध्ये जवळपास प्रत्येक विद्यार्थी हा शिकलेला असेल असं आम्ही ठरवलंय. की का असं होतं की काही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतात, का त्यांना शिक्षण मिळू शकत नाही. आज शाळा गावोगावी पोहोचल्या, कॉलेज प्रत्येक 15 किलोमीटरवर कॉलेज आहे आणि तरी देखील काही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतात. कुठंतरी कंपल्सरी शिक्षण हे झालं पाहिजे असं मानणारा मी. लोकप्रतिनिधी म्हटलं की निवडणूक जिंकल्यानंतर न दिसणारी व्यक्ती ही सामान्यांची भावना.